स्ट्रगल बघा मित्रांनो खाण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. आज पण आपल्या कॉलेजला सुट्टी आहे, त्यामुळे आजचा दिवस पण आपण घरी बसूनच काढणार आहे. घरी बसून अभ्यास करून आणि बघूयात काय. आज पण घरी आज शाळेतून आलेलं आहे. पुन्हा एकदा जायचं वाटतं त्याला, पण नाही, सुट्टी आहे त्याला आज क्लासची त्याच्या. तो पण आज घरचे दिवसभर. बघू आज काहीतरी आपण इंटरेस्टिंग अशी चीज करूयात. गोष्ट करूयात आपण. सध्या काय डोकं चाललं नाही आमचं. आम्ही घरात बसून TV बघत होतो. मी तर अभ्यास केला थोडासा, आता म्हणजे 1-2 तास अभ्यास केला. आता थोडा ब्रेक घेतलाय, फ्रेश होते थोडा. नंतर पुन्हा एकदा थोड्या वेळाने करूयात अभ्यास. तोपर्यंत बसूयात मस्ती करत आपण. काय चालू आहे ऋतू? बनाना चिप्स. बनाना चिप्स? तो बटाटा आहे, बटाटा. फ्रेंच फ्राईज. त्या तुझी झोपणार झाली वाटतं. फ्रेंच फ्राईज. स्पेलिंग सांग मला. FRENCH. फ्रेंच FRIES. काय? फ्रेंच फ्राईज. मराठीमध्ये सांग काय आहे ते. बटाट्याचे वेफर्स. हा काय? लय हुशार रे तू. हा, ते कसे बनवणार? मशीन. कसली मशीन? स्टीम मशीन आहे का? आहे ना घरात. मित्रांनो, आपण सध्या घरात बसलेलो. जे आज बाहेरचं वातावरण असं झाले की जसं पाऊस नाही, पण असं वाटतं की होळीचे दिवस आले जवळ असं वाटते. असं वातावरण झालेलं बाहेर. त्या होळीच्या वातावरणामुळे आमचा राज बसलेला आहे. काय करतो बघा तुम्हीच. हे काय म्हणतात त्याला, फ्रेंच फ्राईज बनवणार आहे आज आम्ही. राजला डोक्यात आलं कुठं नाही ॲड, त्यामुळे आता बनवूयात आपण. त्याला थोडी मदत करूयात ह्याच्यामध्ये. आणि ती मशीन पण काढूयात. एक स्टीमवाली मशीन आहे घरामध्ये आमच्या, त्यामध्ये आम्ही बनवतो फ्रेंच फ्राईज. मित्रांनो, आज राज फ्रेंच फ्राईज बनवते. बघू आपण आधी टेस्ट कसं बनवतो तो. आपण देऊया बटाटे हे करून, पील करून देऊया, पील. मित्रांनो, आम्ही ऑनलाईन मशीन मागवली होती. म्हणजे असंच हे हा बटाटा आपण कापलेला आहे ना, हा बटाटा करून याच्यामध्ये टाकायचा. आपल्या मग पुन्हा ते निघतो ते. आपण बघूया. मित्रांनो, आपलं आता बनून झालेले बघू शकता आपण, एकदम बरोबर साईजमध्ये आलेले. आता आपण जी मशीन काढूयात, जी स्टीमवाली, त्यामध्ये फ्राय करण्यासाठी लावूयात खाली. चला मशीन काढूयात आणि फ्राय करूयात आणि मग खाऊयात. मला तर असं वाटतं याच्यामध्ये जास्त मेहनत माझीच आहे. मीच करते जास्त मेहनत. राजची बनवणारे, पण मेहनत तर माझी चालू जास्त करून. मग खाऊयात आपण, राजला मदत करूयात. चला लाव ना पंखा.
आमच्या घरातले कुकराज आता मशीनमध्ये टाकलेले आहे ते. बघूया आता याच्यामध्ये लावूया आता आपण. स्टीमवाली मशीन मित्रांनो, म्हणजे विदाउट ऑइल, याने तेल बिना तेलाचे बनतं. एक नंबर हेल्दी आहे. खाऊयात आता आपण. पहिले हे करूयात, नंतर ते टाकूया. एकदम सर्व न बनवायचं आपल्याला, हा ना राज? चला आता हे करून घेऊयात. ह्या मशीनमध्ये लावायचं आपल्याला असं. आता लावूयात आणि करूयात. मित्रांनो बघा, आता मशीन लावलेली आहे. हे वरती दिले ना, हे मिनिट्सचे. तर आपण 10 मिनिट्स लावलेत आणि हे सेल्सिअसचे, डिग्री सेल्सिअस. बघा आता आपण 140 डिग्री सेल्सिअसला लावलेली मशीन. बघूया. पाणी किती डिग्री सेल्सिअसवर गरम होतं सांग बरं? पाणी हा 100 डिग्री सेल्सिअसला अरे उकळतं. वा, येते बरं का फार. जर लावलेले आता किती वेळा थांबायचे आपल्याला? 10 मिनिट. ओके. तर मित्रांनो, आपण आता ते लावलेले, तर 10 मिनटं आपल्याला आराम करायचा आहे. आराम म्हणजे थोडंफार काहीतरी टाईमपास केला पाहिजे. तोपर्यंत ते आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते बनवून तयार होतील. तोपर्यंत आपण बसूयात, काहीतरी करूयात. नाहीतर मग यूट्यूबवर अजून काही असे बघूयात, इंटरेस्टिंग व्हिडिओज. नाहीतर अभ्यासाचं बघूयात. आता टी व्ही लावूयात. कालच्यासारखं मूवी थिएटर नको आता. एक मूवी बघितला खूप झालं. आता बसूयात, थोडं 10 मिनटं आराम करूयात आपण आणि मग पुन्हा बघूयात झाले का नाही, खाऊयात, आनंद घेऊयात. आज काय उद्या आम्ही चालू आहे गावाला. आम्ही म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ, आम्ही 2 जण. राज नाही आहेत, राज इथं थांबणार आहे त्याचा एक्झाममुळे. आता आपण ते बनवून आपण हे केलेले, तर वेळ थांबूयात आणि मग बघूयात कसं होते. चला. तर मित्रांनो, 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूयात ते झाले का नाही. बघूया, राज पण आहे सोबत आपल्या. बघू शकता ते. बघूयात आपण ओपन करून झाले का नाही. झालं असेल शक्यतो. बघूयात, थांबा. मित्रांनो, आपण जे आज ठरलं होतं काहीतरी करायचं इंटरेस्टिंग, तर फ्रेंच फ्राईज बनवले राजने. बघू शकता खूप भारी बनलेले आहे. आता खाऊन घेऊयात आपण. एक नंबर झाले मित्र, एक नंबर. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा फ्रेंच फ्राईज. तर मित्रांनो, आपलं काय स्टीमवर जे बनवलं होतं ते पण भारी बनलं होतं, पण त्याच्यावर खूप वेळ लागतोय. त्यामुळे आपण आता ऑइलवर बनवूया, कढईमध्ये. चला, कोणत्या भारी. बघा मित्रांनो, नवीन कुक आहे आता. स्टीमचा कुक मी होतो आणि गॅसचा कुक हा वरदार आहे. बघा आता झाल्यावर बघू आपण. चला. तर मित्रांनो, फायनल आपलं फ्रेंच फ्राईज बनवून आणि खाऊन झालेले. खूप भारी बनलं होतं. ते आपण स्टीमवर बनवलं आधी. ते स्टीमवर पण खूप भारी बनवलं. त्यानंतर आपण तव्यावर ठेवलं होतं तळायला, ते पण झालेले. तर मित्रांनो, आज आपला यश शेठचा आज JEEचा एक्झाम होती. आज मी गेलो सकाळी सोडवायला त्याला. 7 ते 8:30चा रिपोर्टिंग टाईम होता. आम्ही 8 वाजता गेलो तिथं. थोडं लेट झालं, पण त्याला सोडून आलो परफेक्ट वेळेवर. आणि नंतर आता तो घरी आला तेव्हा त्याला विचारलं मी की पेपर कसा गेला. तो मला टफ होता, कारण की त्याने 75 क्वेश्चन्सपैकी 30 क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत त्याने. तर मग बघूयात आता काय होते, किती मार्क्स येतात त्याला, त्याच्यावर डिपेंड आहे. आपल्याला तर काय माहीत नाही त्यांनी कितीपैकी सोडवले आणि किती त्याचं बरोबर येणार आहे. आणि दिवस आपला पण आजचा फ्रेंच फ्राईज बनवण्यामध्ये गेला. जाऊ द्या, थोडा आपण उद्या येऊया. नाही असे नाही, उद्याचा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा, कारण की उद्या आपण जाणार आहोत गावाला टुर्नामेंट खेळण्यासाठी. तर तिकडचा व्हिडिओ एक नंबर बनेल मित्रांनो, इंटरेस्टिंग. नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच.
मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयाच पुढच्या अशा इंटरेस्टिंग टुर्नामेंटच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.